नमस्कार. सध्या राम मंदिराच्या विषयावरून अनेक प्रकारची चर्चा या होताना दिसत आहेत. तिथे कोणाला बोलावलंय, कोणाला नाही बोलावलंय, कोण जाणार आहे, कोण नाही जाणार आहे, अशा अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण ह्या सगळ्या चर्चांमध्ये जी एक चर्चा व्हायला हवी होती, ज्याची माहिती लोकांना असं व्हायला हवी होती, ती मात्र होताना दिसत नाहीये. एक म्हणजे या राम जन्मभूमीचा समरसतेशी, मुळामध्ये रामायणाचा समरसतेशी, सामाजिक समरसतेशी फार मोठा संबंध आहे. रामायण जे लिहिलं ते महर्षी वाल्मिकी. इथे मी कोणाची जात नाही सांगणार, आपल्याला माहिती आहेत. प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि पहिली रात्र त्यांनी निषाद राजाच्या तिथे घालवली. पहाटे लवकर सगळी प्रजा जागी व्हायच्या आधी प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण हे वनवासाच्या दिशेने निघून गेले. तिथून नदी पार करायची होती. नदी पार करणारे जे होते ते केवट समाजातले. एका केवटाच्या होडीमध्ये हे तिघं बसले आणि नदी पार करून गेले. नदी पार केल्यानंतर जी पद्धत होती त्याप्रमाणे त्या केवटाला त्याच्या होडीत बसल्याचं भाडं द्यायला पाहिजे, म्हणून सीतामातेनं भाडं देण्यासाठी तिच्याकडे असलेलं सोन्याचं नाणं काढलं. केवटाने सांगितलं, नकोय मला हे. मग त्याला समजवलं, नाही, तू आमच्या नदी पार करून दिलीस, नदी ओलांडून दिलीस, त्याचं भाडं घे रीतसर. तो म्हणाला, भाडं नकोय. आणि एकच व्यवसाय करणारे दोघे व्यवसायी एकमेकांकडनं भाडे किंवा पैसे घेत नाहीत. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे असं कसं? प्रभू रामचंद्र तर केवट नव्हते. ते म्हणले, याचा अर्थ असा आहे की आज मी तुम्हाला नदी पार करून दिली, ज्या वेळेला भवसागर पार करायची वेळ येईल त्यावेळेला हे रामा, मला भवसागर तू पार करून दे. ही त्या केवटाची प्रभू रामचंद्रावरची श्रद्धा होती. तिथून पुढे ऋषी मुनींच्या आश्रमातनं जात जात नाशिकला असताना पंचवटीहून रावणानं सीतामातेचं अपहरण केलं. मग सीतामातेच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण निघाले. त्यांना जटायूने सांगितलं की तो रावण दक्षिण दिशेला घेऊन गेलेला आहे. मग ते जाता जाता वाटेत त्यांना शबरीचा आश्रम लागला. शबरी ही वनवासी होती, भिल्ल होती. प्रभू रामचंद्र येणार हे कळल्यामुळे तिने प्रभू रामचंद्राचं स्वागत कसं करून कसं नको करू असं त्या शबरीला त्याला झालं. तिने रामाला बोरं आवडतात हे माहिती असल्यामुळे रानातनं बोरं निवडून निवडून वेचून आणली. मग या रामाला आंबट बोरं कशी खाऊ घालू म्हणून तिने त्यातलं प्रत्येक बोर चाखून पाहिलं. आंबट बोरं बाजूला काढली, गोड बोरं बाजूला काढली आणि ती रामाला दिली. त्या बोरांवर दातांचे उमटलेले छापे हे पाहून लक्ष्मण बघत राहिला, पण रामाने मात्र ती बोरं खाऊन संतुष्ट झाला. आणि मग लक्ष्मणाला म्हणाला, मी त्याच्या दाताचे छापे नाही बघितले, मी तिचा जो आदरभाव भक्तिभाव होता त्याचा मान ठेवला आणि त्या भिल्लिणीची बोरं त्या रामाला खाल्ली. पुढे सुग्रीव, बाली ह्या सगळ्यांची भेट झाली. हे सगळे वनवासी होते. यांनीच प्रभू रामचंद्रांना सीता कुठे आहे याचा शोध लावायला मदत केली आणि कळलं की ती रावणाच्या लंकेमध्ये आहे. खरं तर प्रभू रामचंद्र हे अयोध्येला निरोप पाठवू शकले असते की सैन्य पाठवा. अयोध्येचं सैन्य आलं असतं, रावणाबरोबर संघर्ष झाला असता आणि सीतामातेला सोडवून आणलं असतं, पण तसं केलं नाही प्रभू रामचंद्रांनी. तिकडच्या वनवासींना संघटित केलं, रावणाच्या अत्याचाराविरुद्ध लढण्या इतकं सक्षम त्यांना केलं आणि त्या सैन्याच्या आधारावर रावणाचा निपात केला, पराभव केला, त्याचा वध केला. त्या सगळ्यातून हा वनवासी हनुमान, हा रामाचा परमभक्त आणि पुढच्या सगळ्या काळामध्ये जो कायम प्रभू रामचंद्रांसोबत राहिला,
तो हनुमान मिळाला. प्रभू रामचंद्राचं संपूर्ण जीवन हे समरसतेचा आदर्श घालणार आहे. मग राम मंदिराचं जेव्हा बांधकाम होत आहे, राम मंदिराचं जेव्हा प्राणप्रतिष्ठा होते, त्या सगळ्यामध्ये देखील या समरसतेचा प्रत्यय आपल्याला ठिकठिकाणी येतो. 1989 साली राम मंदिराची आधारशिला ही तिथे ठेवली गेली. ही आधारशिला ही एखाद्या दलिताच्या हातनं ठेवावी असं संतांनी सुचवलं होतं. हे संत देखील समरसतेचा विचार करणारीच मंडळी आहेत. आणि मग त्यांनी सुचवल्याप्रमाणे बिहारचे कामेश्वर चौपाल, आता त्यांचं वय 67-68 वर्षाचं आहे, त्यावेळेला ते 35 वर्षाचे होते, हे कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते त्या राम जन्मभूमीच्या मंदिराची आधारशिला स्थापन करण्यात आली. तिथून समरसतेला सुरुवात आहे. राम जन्मभूमीच्या त्या राम ललाची पूजा करण्यासाठी 24 पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे 24 पुजारी हे विविध जातींचे आहेत. त्याच्यामध्ये 2 हे SC समाजातले आणि 1 OBC समाजातला हे लक्षणीय आहे. ज्या बाबासाहेबांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करावा लागला आणि शेवटी प्रवेश नाकारला गेला, तिथून सुरू झालेला हा प्रवास हा राम मंदिराशी जेव्हा येतो तेव्हा त्या SC समाजातला पुजारी तिथे नेमला जातो. हा त्या सगळ्या राम जन्मभूमीचा, त्या मंदिराचा, त्या आंदोलनाचा समरसतेशी असलेला संबंध आहे. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी पूजेला बसण्यासाठी देशभरातून 11 दाम्पत्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना त्या पूजेला बसण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्या 11 दाम्पत्यांमध्ये महाराष्ट्रातली 3 नावं आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे दापोलीचे भिकू रामजी इदाते, ज्यांना दादा इदाते म्हणतात. ते आता पद्मश्री आहेत. पद्मश्री दादा इदाते असं त्यांचं आता संबोधन करणं आवश्यक आहे, केलं पाहिजे. हे समरसतेचा विषय जेव्हा संघानं 1983-84 साली सुरू केला तेव्हापासून ते या विषयाशी जोडलेले आहेत. समरसतेचा विषय अखिल भारतीय पातळीवर नेण्याच्या कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांना त्यांच्या पत्नीसह दाम्पत्य म्हणून त्या पूजेला बसण्याचा मान देण्यात येणार आहे. दुसरं नाव आहे हे धाराशिव जिल्ह्यातील काक्रंबा गावचे महादेवराव गायकवाड. हे कैकाडी समाजातले आहेत. 1817 साली इंग्रजांनी गुन्हेगार जाती, क्रिमिनल ट्राईब्स, क्रिमिनल कास्ट असं म्हणून जे केलं त्याच्यामध्ये कैकाडी समाज होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना त्या क्रिमिनल ट्राईब्सच्या शिक्क्यापासून मोकळं करण्यासाठी 1969 साल उजाडावं लागलं, हे लक्षात घ्या. त्या कैकाडी समाजातले महादेवराव गायकवाड हे देखील तिथे सपत्नीक, त्यांना निमंत्रण आहे, त्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला तिथे उपस्थित राहणार आहेत, पूजेत भाग घेणार आहेत. तिसरं नाव आहे मुंबईजवळ राहणारे विठ्ठलराव कांबळे. विठ्ठलराव कांबळे हे खूप लहानपणापासून संघाशी जोडलेले आहेत आणि कोकण प्रांताचे संघाचे कार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत. हे विठ्ठलराव कांबळे देखील सपत्नीक त्या ठिकाणी उपस्थित राहून प्राणप्रतिष्ठेच्या कार्यामध्ये तेही सहभागी होणार आहेत त्या पूजेमध्ये. या व्यतिरिक्त देखील अन्य जे निमंत्रित आहेत, निमंत्रितांमध्ये मोठे नावं कोण कोण आहेत हे सगळ्यांना माहिती पडलेलं आहे. समाज माध्यमांमधून किंवा अन्य वर्तमानपत्रांमधून, चॅनल्समधून ती नावं आलेली आहेत. त्या नावांवर उलटी सुलटी चर्चा सुरू आहे. यांनाच का बोलावलं, यांना का नाही बोलावलं, हे काय येणार नाही आहेत, ते काय येणार नाही आहेत, ह्याची चर्चा भरपूर आहे. पण ही जी मी नावं वाचणार आहे, 8 नावं मी वाचणार आहे, ही कोण आहेत की ज्यांना तिथे विशेष निमंत्रण त्या दिवशी उपस्थित राहण्याचं मिळालं. त्याच्यामध्ये भिवंडीचे श्रीयुत दीपक लोंढे आहेत. ते मांग गारुडी समाजातले आहेत. दुसरं नाव आहे तुळजापूरच्या वडार समाजातल्या श्रीमती भारतबाई देवकर. तिसरं नाव आहे
हिंगोलीचे नाथ जोगी समाजातले नारायण बाबर, चौथे आहेत पेनूरचे मरियाई समाज, हे मरियाई समाजातले दगडू निंबाळकर यांना त्याचं निमंत्रण आलेलं आहे. चाकूरचे मसणजोगी समाज, मसणजोगी समाज म्हणजे मनुष्याची स्मशानातली अंत्यक्रिया जी होते त्याची सगळी व्यवस्था जे पाहतात तो समाज म्हणजे मसणजोगी. त्या समाजातले लक्ष्मण मुकुट मोरे हे तिथे निमंत्रित आहेत. ॲडव्होकेट सुरेश गस्ती, ॲडव्होकेट सुरेश गस्तींचे पिताश्री श्री भीमराव गस्ती यांनी त्यांच्या रामोशी समाजामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. हेच त्यांचे सुपुत्र, तेही रामोशी समाजामध्ये भरपूर रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असतात. पारधी समाजातले बबनराव गोरामन हे निमंत्रित आहेत. आणि सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचं माहेर, तिथे पाथरवट समाजातले भास्करराव बलकार ही सगळी मंडळी ही आपापल्या समाजाच्या उन्नतीसाठी ही कार्यरत असणारी मंडळी आहेत. त्यामुळे बाकीच्या सगळ्या चर्चा तर होत राहतील, पण हे मुख्य या सगळ्या माध्यमातून कशी सामाजिक समरसता ही साधली जाते, ज्यांना आजपर्यंत समाजाने मान दिला नाही अशा लोकांना निवडून मुद्दामून तिथं सन्मानानं बोलावलं गेलं आहे. त्यातल्या काहींना प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी बसण्याचं आमंत्रण आहे. अशी ही राम जन्मभूमीची जी चळवळ ही गेली 40 वर्ष चालली, त्याच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत याच्यामध्ये प्रत्येक पावलागणिक सामाजिक समरसतेचा संदेश दिला जातोय. या ठिकाणी मला 2 गीतं आठवत आहेत, त्यातल्या ओळी मी वाचून दाखवणार आहे, म्हणून दाखवणार आहे. ही दोन्ही गीतं ही संघात म्हटली जातात. त्यातलं पहिलं आहे, कारण एक चर्चा चाललेली आहे, हा भाजपचा आणि संघाचा 2024च्या निवडणुकांसाठीचा केलेला कार्यक्रम आहे, याच्यामध्ये धर्म कुठेही नाही, भक्ती कुठेही नाही. तर त्या गीतामध्ये म्हटलेलं आहे, पथका अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. संपूर्ण समाजाला सोबत घेऊन आपल्याला जायचं आहे, हे संघातल्या त्या गीतामध्ये सांगितलेलं आहे. हे समाज, संपूर्ण समाजाला सोबत घेऊन जाण्याचं हे कार्य हे या राम जन्मभूमीच्या, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने होत आहे. हे राम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने होत आहे. 1983 साली मकर संक्रांतीच्या निमित्तानं तळजाईला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं महाराष्ट्र प्रांताचं शिबिर भरलं होतं. त्या शिबिराचं जे गीत होतं हिंदू सारा एक, त्या शिबिराच्या गीतामधल्या काही ओळी आहेत. सामाजिक सन्मान निवारा समान सर्वा लाभावा, अन्न वस्त्र संस्कार लाभ ही सहजपणे सर्वा व्हावा, हीच एकता समता ममता पथ ऐक्याचा चालूया, असं त्या गीताचं ते कडवं आहे. मग ही जी समता ममता याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की हे सगळ्यांना उपलब्ध व्हावं सहजपणे, संस्कार, अन्न, वस्त्र, सन्मान सगळं, आणि ह्या सगळ्यांना सोबत घेणं हा ऐक्याचा पथ चालूया, हे या माध्यमातून जे प्रत्यक्ष गेली काही वर्ष स्वप्न बघितलं गेलं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे या राम जन्मभूमीच्या मंदिराच्या माध्यमातून होत आहे. हा व्हिडिओ, या व्हिडिओतले विचार जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, एवढी विनंती आहे. धन्यवाद.